मधल्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमणाची खूप मोठी कारवाई केली गेली. कुदळवाडी असेल आणि अगदी रेसिडेन्शियल राहणारी घरं जी आहेत ती पण पाडली गेली. याच्यामध्ये साधारणतः लोकांचा आक्रोश आपण खूप मोठ्या प्रमाणावर बघितलेला होता. आता पुन्हा ही जमिनी असतील किंवा ही बांधकामं असतील, ही पुन्हा हे केली जाणार आहेत का, रेग्युलर्स होणार आहेत का, कसं आपण याच्याकडे बघतोय? कारण त्यात पुन्हा नुकसान सामान्य माणसाचंच आहे. त्याच्यामध्ये पूर्ण खोलात जाऊ काय नक्की तिथं करायचंय. एक आहे, मी माझी पिंपरी चिंचवड मध्ये डेव्हलपमेंट करत असताना पुणे मुंबई रस्ता, तुम्ही त्यावेळेस कधी जन्मही तुमचा झाला नसेल, 91 साली मी तिथं 92ला बघायला सुरुवात केल्यानंतर हा रुंद करायचं मी ठरवलं. त्यावेळेस तिथले अधिकारी दिलीप बंड असतील किंवा इतर अधिकारी असतील, त्या सगळ्यांनी मला साथ दिली आणि कॉर्पोरेशन माझ्या विचाराचं असल्यामुळे त्यांनाही कुणाला त्याला विरोध करता आला नाही. मला म्हणायचे, दादा हे अडचणीचं आहे, नको अवस्था. पण मी विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही. ज्यांची घरं तिथनं काढावी लागली त्यांना पर्यायी व्यवस्था आपण केली. आता कुदळवाडी आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जी पाडापाडी झाली आणि अक्षरशः अनेक छोट्या मोठ्या व्यवसायधारकांची रोजीरोटीच पार घालवली. अक्षरशः ते रडतायत, पार त्यांचं वाटोळं झालंय. आणि अशा पद्धतीनं वागणाऱ्यांनी माणुसकी कुठं त्यांची गेलेली होती कळायला मार्ग नाही. पण तिथं त्यांना नीटपणे सांगून दुसरी जागा त्यांना देऊन तिथं त्यांना शिफ्ट करायला पाहिजे होतं आणि नंतर काढायला पाहिजे होतं. यांनी काही कळवलं नाही, लाईट तोडली नाही, एकदम मशिनरी गेली आणि पाडायला सुरुवात केली. एवढे ते ज्यांचे छोट्या मोठ्या व्यवसायधारकांच्या इमारती पाडल्या, परंतु जे मशीन्स होते त्याचंही अतोनात नुकसान केलं. आणि तिथं हजारो लोक काम करत होती. आज ते सगळे बेकार झालेले, सगळे बेकार झालेले. आणि ज्यांनी लोन काढून बिझनेस उभारला ते आता नुसते रडतायत. त्यांना त्यांचा व्याज पण देता येईना. कसं करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे आलेला आहे. ते बरोबर नाही झालं. ह्या असल्याच गोष्टीला माझा विरोध आहे, म्हणून मी यावेळेस उतरलोय.